प्रश्न क्रमांक 36. 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार कोणता? पर्याय क्रमांक 1 पोवाडा, पर्याय क्रमांक 2 छायाचित्र, पर्याय क्रमांक 3 लोकगीत आणि पर्याय क्रमांक 4 चित्रपट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चित्रपट. प्रश्न क्रमांक 37. इसवी सन 1450च्या सुमारास जर्मनीच्या टिंबटिंब याने छपाई यंत्राचा शोध लावला. पर्याय क्रमांक 1 जोहान्स गुटेनबर्ग, पर्याय क्रमांक 2 बॅर्थोलोम्यू डायन्स, पर्याय क्रमांक 3 क्रिस्तोफर कोलंबस, पर्याय क्रमांक 4 वास्को द गामा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला इसवी सन 1450 मध्ये. प्रश्न क्रमांक 38. मराठ्यांचा पराभव करण्यासाठी आलेल्या औरंगजेब बादशाहचा मृत्यू इसवी सन 1707 मध्ये टिंबटिंब येथे झाला. पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 सातारा आणि पर्याय क्रमांक 3 अहमदनगर, पर्याय क्रमांक 4 औरंगाबाद. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अहमदनगर. प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. पर्याय क्रमांक 1 वऱ्हाड्यांची इमादशाही, पर्याय क्रमांक 2 बिदरची कुतुलशाही, पर्याय क्रमांक 3 विजापूरची आदिलशाही आणि पर्याय क्रमांक 4 अहमदनगरची निजामशाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बिदरची कुटुंबशाही. हे चुकीचं पर्याय आहे, म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 40. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 राजाराम मोहन राय, पर्याय क्रमांक 2 दादोबा पांडुरंग तळखरकर, पर्याय क्रमांक 3 स्वामी विवेकानंद आणि पर्याय क्रमांक 4 महात्मा ज्योतिराव फुले. योग्य उत्तर आहे सत्यशोधक समाजाची स्थापना पर्याय क्रमांक 4 महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. प्रश्न क्रमांक 41. भारतात शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून काम केलेला अधिकाऱ्याचा पर्याय ओळखा. पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कॅनिंग, पर्याय क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी आणि पर्याय क्रमांक 3 विल्यम जोन्स आणि पर्याय क्रमांक 4 लॉर्ड बेटिंग. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कॅनिंग याने भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून काम केले. प्रश्न क्रमांक 42. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. पर्याय क्रमांक 1 1882 सालबाईचा तह, पर्याय क्रमांक 2 1802 तैनाती फौजींचा करार, पर्याय क्रमांक 3 1848 साताराचे राज्य खालसा आणि पर्याय क्रमांक 4 1884 पीठच्या भारत विषयक कायदा मंजूर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1884 पीठचा भारत विषयक कायदा मंजूर. ही चुकीची जोडी आहे, म्हणजे योग्य उत्तर 4 येणार. प्रश्न क्रमांक 43. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील जहाल युगांचा कालखंड कोणता? 2 गट होते, मवाळ आणि जहाल. तर या जहाल युगांचा कालखंड पर्याय क्रमांक 1 1857 ते 1885, पर्याय क्रमांक 2 1885 ते 1905 आणि पर्याय क्रमांक 3 1905 ते 1920 आणि पर्याय क्रमांक 4 1920 ते 1947. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1905 ते 1920 हा जहाल युगांचा कालखंड होता. प्रश्न क्रमांक 44. शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली? पर्याय क्रमांक 1 खेडा, पर्याय क्रमांक 2 सोलापूर आणि पर्याय क्रमांक 3 गोरखपूर, पर्याय क्रमांक 4 अमरावती. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खेडा. प्रश्न क्रमांक 45. चित्रातील सत्याग्रहींचे नाव ओळखा. पर्याय आपल्याला दिले. चित्राचं निरीक्षण केल्यानंतर प्रश्न क्रमांक 45. पर्याय क्रमांक 1 श्रीकृष्ण सारडा, पर्याय क्रमांक 2 मल्लापा धनशेट्टी आणि पर्याय क्रमांक 3 कुर्बान हुसेन, पर्याय क्रमांक 4 जगन्नाथ शिंदे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मल्लापा धनशेट्टी आहेत. प्रश्न क्रमांक 46. पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम निवडा. पहिलं क चित्तगाव शास्त्रगावावरील हल्ला, ख काकोरी कट आणि ग काबूलमध्ये स्वतंत्र भारताची हंगामी सरकारची स्थापना आणि पुढचं घ रॅडचा वध. योग्य क्रमांक पर्याय क्रमांक 1 2 3 आणि 4 यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सर्वप्रथम रॅडचा वध झाला, त्यानंतर काबूलची स्वतंत्र भारताची स्थापना झाली, त्यानंतर काकोरी कट रचला गेला 3 नंबर आणि शेवटी चितगाव शस्त्रगारावरील हल्ला झाला 4. या पद्धतीने या ठिकाणी योग्य क्रमांक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 47. भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणाला म्हटले जाते? पर्याय क्रमांक 1 नारायण मेघाजी लोखंडे, पर्याय क्रमांक 2 प्राध्यापक NG रंगा, पर्याय क्रमांक 3 श्रीपाद अमृत डांगे आणि पर्याय क्रमांक 4 साने गुरुजी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 48. कोणत्या योजनेच्या आधारे
18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. पर्याय क्रमांक 1 पॅथिक लॉरेन्स, पर्याय क्रमांक 2 स्टेफर्ड क्रिप्स आणि पर्याय क्रमांक 3 A.V. अलेक्झांडर आणि पर्याय क्रमांक 4 माउंट बॅटन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 माउंट बॅटन. प्रश्न क्रमांक 49 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अधिकृत घोषणा कोणी केली? पर्याय क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय क्रमांक 2 इंदिरा गांधी आणि पर्याय क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण, पर्याय क्रमांक 4 शंकरराव चव्हाण. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली. प्रश्न क्रमांक 50 पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? पर्याय क्रमांक 1 1526, पर्याय क्रमांक 2 1556 आणि पर्याय क्रमांक 3 1760, पर्याय क्रमांक 4 1761. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1761 ला पानिपतची तिसरी लढाई झाली. प्रश्न क्रमांक 51 राज्यसभेचे एकूण सदस्य संख्या किती आहे? प्रश्न क्रमांक 1 250, पर्याय क्रमांक 2 288 आणि पर्याय क्रमांक 3 238, पर्याय क्रमांक 4 552. इथं आपल्याला राज्यसभेचे विचारलेले आहेत, म्हणजे राज्यसभेचे पर्याय क्रमांक 1 250 आहेत. इथं 288 म्हणजे विधानसभाचे, महाराष्ट्र राज्य विधानसभाचे 288 सदस्य आहेत. या पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 52 खालीलपैकी कोणत्या देशात संसदीय राज्यपद्धती प्रथम विकसित झाली? पर्याय क्रमांक 1 भारत, पर्याय क्रमांक 2 अमेरिका आणि पर्याय क्रमांक 3 इंग्लंड, पर्याय क्रमांक 4 फ्रान्स. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंग्लंड. इंग्लंडमध्ये संसदीय शासन पद्धती प्रथम विकसित झाली. प्रश्न क्रमांक 53 संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? आपल्याला संविधान सभेचे अध्यक्ष विचारले आहेत. पर्याय क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पर्याय क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू आणि पर्याय क्रमांक 4 सरोजिनी नायडू. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. आणि घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. प्रश्न क्रमांक 54 महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? पर्याय क्रमांक 1 राज्यपाल, पर्याय क्रमांक 2 मुख्यमंत्री आणि पर्याय क्रमांक 3 मंत्रिमंडळ आणि पर्याय क्रमांक 4 उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळात समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 55 भारताच्या सरन्यायाधीशांची नेमणूक कोणाकडून केली जाते? पर्याय क्रमांक 1 केंद्रीय लोकसेवा आयोग, पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती आणि पर्याय क्रमांक 3 पंतप्रधान, पर्याय क्रमांक 4 मंत्रिमंडळ. भारताच्या सरन्यायाधीशाची नेमणूक पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपतीकडून केली जाते. प्रश्न क्रमांक 56 खालील पर्यायापैकी शीत प्रवाह ओळखा. पर्याय क्रमांक 1 फॉकलँड प्रवाह, पर्याय क्रमांक 2 ब्राझील प्रवाह, पर्याय क्रमांक 3 विषुववृत्तीय प्रवाह आणि पर्याय क्रमांक 4 किरोशिओ प्रवाह. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फॉकलँड प्रवाह. प्रश्न क्रमांक 57 जास्त उंचीवरील ढगांमध्ये तंतुमय दिसणारा ढगाचा प्रकार कोणता? पर्याय क्रमांक 1 सिरो स्ट्रॅटस, पर्याय क्रमांक 2 अल्टोट्रेटस, पर्याय क्रमांक 3 सिरस आणि पर्याय क्रमांक 4 सिलिको म्युलस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिरस. प्रश्न क्रमांक 58 पृथ्वीला 2 अंशात फिरवण्यास टिंब मिनिटे लागतात. पर्याय क्रमांक 1 4 आणि पर्याय क्रमांक 2 8, पर्याय क्रमांक 3 16, पर्याय क्रमांक 4 15. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8 मिनिटे लागतात. प्रश्न क्रमांक 59 खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलगता आहे हे टिंब या शास्त्रज्ञांनी शोधून काढले. पर्याय क्रमांक 1 गेटेनबर्ग, पर्याय क्रमांक 2 गॅब्रो आणि पर्याय क्रमांक 3 मोरोविन्स्की आणि पर्याय क्रमांक 4 कॅनरॅड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कॅनरॅड यांनी शोधून काढलं. प्रश्न क्रमांक 60 योग्य जोड्यांचा पर्याय ओळखा. प्रश्न क्रमांक 60 लू, सुमू, चिनूक आणि मिस्ट्रल. इथं आपल्याला ब गटामध्ये थंड आणि कोरडे, उष्ण आणि कोरडे, उष्ण कोरडे आणि विनाशकारी, रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरील वरून वाहताना इत्यादी आपल्याला दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1चं उत्तर या ठिकाणी आपल्याला ब आहे, लू उष्ण आणि कोरडे वारे आहेत. त्यानंतर पर्याय क्रमांक 2चं उत्तर क आहे, सुमू म्हणजे उष्ण कोरडे आणि विनाशकारी आहेत. त्यानंतर चिनूक ड आहे याचं उत्तर आणि मिस्ट्रल याचं उत्तर थंड आणि कोरडे वारे.
म्हणजेच आपल्याला उत्तर मिळणार पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 61. जमिनीचा कस वाढवण्यासाठी 1 ते 2 हंगाम शेतजमिनीचा काही भाग शेतकरी वापरत नाही, त्याला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 लागवडी क्षेत्र, पर्याय क्रमांक 2 नापीक जमीन आणि पर्याय क्रमांक 3 बिगर लागवडी क्षेत्र आणि पर्याय क्रमांक 4 चालू पड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चालू पड. प्रश्न क्रमांक 62. भूपृष्ठापासून 500 ते 6000 मीटर उंचीच्या दरम्यान हुबा विस्तार असणारे टिंब ढग आहेत. पर्याय क्रमांक 1 सिरस आणि पर्याय क्रमांक 2 क्युम्युलस, पर्याय क्रमांक 3 ॲस्ट्रोस्ट्रेटस आणि पर्याय क्रमांक 4 स्ट्रेटस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्युम्युलस. प्रश्न क्रमांक 63. महाराष्ट्र राज्य सरकारने टिंब रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. पर्याय क्रमांक 1 जानेवारी 1962, पर्याय क्रमांक 2 जानेवारी 1962 आणि पर्याय क्रमांक 3 1 ऑगस्ट 1962, पर्याय क्रमांक 4 2 ऑगस्ट 1962. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 64. खालील पर्यायापैकी सागर तळ रचनेच्या खोलीनुसार जास्तीकडून कमीकडे क्रम असणारा योग्य पर्याय ओळखा. पर्याय क्रमांक 1 सागरी मैदान, खंडांत उतार आणि भूखंड मंच आणि सागरी करता. पर्याय क्रमांक 2 भूखंड मंच, खंडांत उतार आणि सागरी करता सागरी मैदान. पर्याय क्रमांक 3 खंडांत उतार, सागरी मैदान, भूखंड मंच, सागरी करता. पर्याय क्रमांक 4 सागरी करता, सागरी मैदान, खंडांत उतार आणि भूखंड मंच. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 65. खालीलपैकी चंद्रग्रहणाची स्थिती दर्शविणारा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 1 सूर्य, पृथ्वी आणि चंद्र, पर्याय क्रमांक 2 पृथ्वी, सूर्य, चंद्र, पर्याय क्रमांक 3 चंद्र, सूर्य, पृथ्वी, पर्याय क्रमांक 4 सूर्य, चंद्र, पृथ्वी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे चंद्रग्रहणाची स्थिती दर्शविणारा योग्य पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 66. अयोग्य पर्याय ओळखा. पर्याय क्रमांक 1 रेषा प्रमाण, भाषा प्रमाण, अंक प्रमाण, शब्द प्रमाण. योग्य पर्याय भाषा प्रमाण. प्रश्न क्रमांक 67. खालीलपैकी कोणता प्रवाह पॅसिफिक महासागरात आहे? 1 पर्याय क्रमांक 1 ब्राझील प्रवाह आणि पर्याय क्रमांक 2 दक्षिण ध्रुवीय प्रवाह, पर्याय क्रमांक 3 पेरू प्रवाह आणि पर्याय क्रमांक 4 कॅनरी प्रवाह. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पेरू प्रवाह. प्रश्न क्रमांक 68. भूखंड प्रामुख्याने टिंब या मूलद्रव्यांनी बनलेला आहे. पर्याय क्रमांक 1 सिलिका व मॅग्नेशियम, पर्याय क्रमांक 2 निकेल व आयर्न आणि पर्याय क्रमांक 3 सिलिका व ॲल्युमिनियम, पर्याय क्रमांक 4 सिलिका व निकेल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिलिका व ॲल्युमिनियम आणि भूखंड प्रामुख्याने या मूलद्रव्यापासून बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 69. मुख्य माहिती तंत्रज्ञान केंद्र कोणत्या नावाने ओळखले जातं? पर्याय क्रमांक 1 IT सायबर, पर्याय क्रमांक 2 IIT आणि पर्याय क्रमांक 3 ITI आणि पर्याय क्रमांक 4 IT हब. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 IT हब. प्रश्न क्रमांक 70. खालीलपैकी आकृतीमध्ये प्रावरण कोणत्या संकेताने दर्शविला आहे? आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला जो काही प्रावरण दाखवलेला आहे तो कोणत्या सांकेतिक चिन्हाने दाखवलेला आहे? पर्याय क्रमांक 1 P, पर्याय क्रमांक 2 Q आणि पर्याय क्रमांक 3 R, पर्याय क्रमांक 4 S. योग्य उत्तर आहे आपल्याला आकृतीमध्ये प्रावरण Q या अक्षराने दाखवलेला आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2